आज तर पोरीनं काय काय घेऊन आले होते की प्रॅक्टिकल लॅब मध्ये बीट, डाळिंब, त्याचबरोबर काय फळ वगैरे होते. आणि हे सगळं का आणलंय ते पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगते. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 56व्या दिवशी. तर सकाळी उठून बघायला तर काय माझ्या डोळ्याला आलं होतं रांजणेडी. साधं सरळ सांगायला गेले तर आला होता डोळ्याला फोड. आणि असलं भयंकर दुखू लागलं होतं की नाही बस. मी म्हणलं आता कॉलेजला रेडी झाले तर कॉलेजला जावंच लागते म्हणलं. तेवढ्यात बसच्या बाहेर आपले फॉलोअर्स भेटले होते. त्याला बाय करून मी आले होते कॉलेजमध्ये. पण माझा डोळा मला खूप त्रास देत होता. मी आतापर्यंत जेवढं रडले नाही तेवढं आजच रडून घेतले होते, कारण की बिचारा डोळा नुसतं पाणी काढू लागलं होतं. आता हेच प्रॉब्लेम घेऊन बसले होते मी दिवसभर, आणि याच कारणामुळे मी काय दिवसभर काय शूट करू शकले नाही. आता दुसऱ्या दिवशी मी परत कॉलेजला रेडी झाले होते आणि माझ्या डोळ्याची हालत थोडीफार चांगलीच होती म्हणा. आता आमचा भाऊ आला होता पंचमीला गावाकडे. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. आता तुम्हाला तर माहितच आहे गावाकडे पंचमीचं वातावरण कसं असते काय नाही ते. पण पोरग त्या कामासाठी आलं नव्हतं, कारण की त्याला 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे आलं होतं त्यानं घरी. मी म्हणलं चला पाटील नांदेडला 10वीचं वर्ष आहे म्हणलं, तुमचा अभ्यास बुडवायला शोभते का म्हणलं तुम्हाला. आता भाऊ गेला त्याच्या हॉस्टेलला. परत तेवढ्या श्रेयाचा फोन येते की चॉकलेट घेऊन ये म्हणून. मग काय तिच्यासाठी चॉकलेट घेतले होते आणि त्याच्या बाजूलाच लागले होते राखीचे दुकान. मी म्हणलं गुंड्याला कशी राखी बांधते तशी आहे का म्हणलं, सांगा म्हणलं. काका पण हसू लागले होते ते. मी म्हणलं नाही हो खरं म्हणलं, मला लय मारते म्हणलं माझा भाऊ. आता त्याच्यासाठी तशीच राखी बघावं लागते म्हणलं मला. बाकी उद्याच्या ब्लॉग मध्ये मी सांगेलच प्रॅक्टिकल मध्ये काय चालू होतं ते. तोपर्यंत फॉलो करून घ्या.